नमस्कार सर. नमस्कार. काल तुम्ही जिल्हा पंचायत समितीच्या गणातून जे अर्ज दाखल केला, अपक्ष अर्ज दाखल केला, त्या संदर्भात काय सांगू शकाल? पंचायत समिती जवळामधून माझा अर्ज दाखल केला होता. चंद्रकिशोर पवार आणि माझ्या मंडळीचा कडलास गणातून केला होता. तर आमचा अर्ज मला अपत्य 3 असल्यामुळं अवैध झाला कायद्याच्या संदर्भात. कायद्यामध्ये फडणवीस साहेबांनी बदल केला पाहिजे. गोरगरीब, दलित, मुस्लिम, NT समाज किंवा इतर 18 पगडी जातीच्या लोकांनीला न्याय मिळावा, जो काम करणाऱ्या माणसाला न्याय मिळावा, ह्यासाठी कायद्यामध्ये बदल करावा. आणि कायद्यामध्ये बदल करून ह्या जो लोकांसाठी झगडतो, लोकांसाठी प्रयत्न करतो, त्यांना त्या अपत्य वाढवून त्यांना शासनानं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं मंजुरी द्यावी, ह्याच्यासाठी सर्वात मी फडणवीस साहेबांना हे करतो, प्रतिपादन करतो. त्याच्यानंतर लोकशाहीमध्ये जसं बीडला मुंडे कंपनी गुंडगिरीमध्ये आहे, जसा आका तयार झाला, तसं सांगोल तालुक्यामध्ये पूर्वीजनी राष्ट्रवादी हे काय नेते आहेत, ते गुंडगिरीचे बादशाह आहेत आणि लय मोठे आका आहेत. हे गोरगरिबाला जवळ्या गणामध्ये ही ओपनची माणसं जे आहेत ते ओबीसी समाज जवळ्या गावामध्ये जास्त आहे आणि त्यांच्यावर लय मोठा अन्याय होतो. आता गिरडीचं एक काम 7 कोटीचं आहे, त्याची कॅपॅसिटी किती हे आबानंच घेतलं, म्हणजे आबाच्या कार्यकर्त्यांनी, आणि बापूच्या भाच्याला दिलं. हे बापूसुद्धा झालं तरी ही स्वतःचीच बगळबच्ची बघतात. झडणारे कार्यकर्त्याचं शाजी बापू नाही, आबा नाही, हाडामासा. हे कामं फक्त विरोधकाला मोठं केलं, विरोधकांनी बापूला पाडलं आणि बापूसुद्धा दिसते असं नाही, लय मोठ्या लोण्याच्या गोळ्याचं हे आहे. त्याने बापूने सुशीलकुमार शिंदेकडून पैसे आणले काय वेळेला राजकारणात, काय वेळेला पतनराव कदम साहेबाकडून आणले, काय वेळेला नारायण राणे साहेबाकडून आणले. हे एकनाथ साहेब शिंदे साहेबसुद्धा नाहीत बापू. काय हे दिसते तसे दाखवणारे कोण नाहीत. हे सध्या लोकशाहीमध्ये लोक नाहीत. आता तालुक्यात नेता असा कोण उरलाय का नाही? नेते भरपूर आहेत, कारण काय मजबुरी, जे पैसेवाले आहेत ते सगळ्याला मारक्या माशाला मारतात. नेते किती जरी असले तर काय करणार आहे? काय म्हणजे लहान कार्यकर्त्यांचं काय चालू देत नाहीत. हुकुमशाही आहे सध्या आणि तिघे जण ठरवतात, त्यांचं काय गोड बंगाल चालेल ती त्यांचंच आहे. आता तुमची जी उमेदवारी आहे ते कशासाठी भरली होती? मी जिल्हा परिषदसाठी भरली होती. बरं. तसं नाही, म्हणजे काय हेतू काय होतं? हेतू लोकांची समाजसेवा करावी, गोरगरिबांची. मी वाडेगावमध्ये विहिरीमध्ये डेपसा पडून 5 माणसं मोजली होती. ती रात्री 12-1 वाजता काढायला उतरलो होतो. 18 साली आम्ही शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केलं होतं सांगोलीमध्ये नदीला पाणी सोडण्यासाठी. त्याच्यामध्ये 10 दिवस मी स्वतः उपोषण केलं आहे. इथल्या माणसाला काय करू शकत नाही. शांतता कशामुळं आहे? इथले लोक स्थानिक बाहेर जगायला गेलेले आहेत. काय तुम्ही सांगोल्यातल्या एवढ्या ट्रॅव्हल चालतात, तेवढ्या कुठल्या तालुक्यातनं चालते, तसं सांगोला ते पुणा किंवा मुंबई ह्या ट्रॅव्हल्स तुम्ही कुठेही दाखवा, उद्या बाईट घेऊन बघा तुम्ही. हे अशी परिस्थिती की जगायला लोक सांगोल तालुक्यातले. आज कम्युनिस्ट विचारधारा आमदार साहेबांनी विकासाची गंगा काय केली आहे मला सांगा. कारखाना सांगोला बंद आहे. आता लोकांचं ऊस जळायला लागली, ती ऊस पाक बडाले. लोक एकरी काय ना 10-10 15-15 हजार रुपये ऊस तोडीला द्यायला तयार आहेत, तरी ऊस जाय नाही ती. हे इथल्या समस्या ह्या लोकांनी मिळवलेल्या नाही. त्या ह्यांची फक्त स्वतःची घरं बघणे, राजकारण करणे, 2 नंबरमधनं काय मिळतं आहे ह्याच्यातनं. गोरगरिबाच्या सुविधेसाठी ही लोकच नाहीत. जवळमध्ये पांढरवस्ती हे ब्रिटिश कालपासून लोक वस्तात आहे तिथं, आणि तिथं श्रीकांत दादाचे 1-2-3 कार्यकर्ते आहेत, म्हणून आबा रस्ताच होऊ देत नाहीत. आबाचं कुटुंब जर तिथं राहत असतं तर ते रस्ता थांबला असता का? तिथले लोक आज पवारवाडी शाळेवरती लहान मुलं 4थीपर्यंत शाळेला येतात. एवढ्या पावसाळ्यामध्ये त्या मुलांची हालत झाली आहे, बंधाऱ्यावर न्यावं लागते. प्रत्येक आईबापांना पवारवाडीपर्यंत शाळेत घालवावं लागते. जवळा गावामध्ये
राजकारण एवढं डेंजर चाललं जातं, तिथली लोकं आमच्या ऐकण्यात असेल तरच काम, नाही तर नाही. अशी परिस्थिती आहे की जवळा गाव लोकशाहीमध्ये नाही, जाईल तिथं भ्रष्टाचार आहे. सध्या देशामध्ये लोकशाही राहिलीच नाही. नाही, आता हा तुमचा आजचा जे अर्ज आहे ते अर्ज तुमचा बाद झाला असं ना, हा अर्ज 100% दोन्ही. पुढचे दहेजवरून काय असणार आहे? काय आम्ही आता कोणाला तुम्हाला सहकार्य करायचं काय? आम्हाला योग्य वाटेल त्या पक्ष पाठीमागं काम करू किंवा जे आम्हाला म्हणाल बाबा लोकांसाठी मदत करू त्याचा विचार करून आम्ही निर्णय घेऊ.